संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि ऊन थोडं तसं कमीच आहे की इकडे पाणी वगैरे दिले म्हणून थंड वाटते माहिती नाही. तर इथे ड्रिप करतात ना ते बघायला मी आलेली आहे. कसं करतात बघूया. केळी लावायचे 2 एकर त्यासाठी ड्रिप करतात ते बघायला आलोय. जुनं झाल्यावर जुनं असेल तेव्हा ह्यालाच गुंडाळायचं का? गुंडाळायला असते बंडल ती ह्यालाच गुंडाळायला बी येतं आणि हे बी करता येतं. त्याला बांधून हे हँडल मी फिरवलं ती ओढते आपली काय फिरायची गरज नाही. काय लावायचं इथे आता? केळी. संपला आता दुसरा. रोपांना पाणी जर नाही घेतलं तर जागच्या जागेला बंद होणार. पाईपला होल करायचं एक कमी आहे तिथे. सगळे मशीन घेऊन ठेवल्यात आपलं तिथे जायला नको. हा सगळं जिथलं तिथं. बघा ही आहे ज्वारी अजून काढली नाही. त्याचं कणीस बघूया चला. हे बघा ज्वारी रेडी झाली आहे तशी काढायला आलीच आहे. ह्याचा हुरडा पार्टी करतात ना. थोडं आधी आलं असतं ना तर हुरडा पार्टी करायला भेटली असती. हे बघा हे किती आहे बघा. हे सगळं काढायचं आहे आणि इकडे आंब्याचं झाड आहे. कैऱ्या लागल्यात इथे खाली. मी चप्पल ही घालून आले कारण माझी चप्पल तर इथे चालणारच नाही तुटून जाईल म्हणून. चल ह्या छोट्या आमच्या सोबतच असतात आणि त्यांच्या घरी जायचंय आता. आल्यापासून चल चल म्हणतायत. हां आल्यापासून जायचं होतं पण लग्न वगैरे हे सगळ्या गडबडीत जाणं झालं नाही. आज निवांत आहे तर म्हटलं चला जाऊन येऊ. कसं हिरवगार छान वाटतं. आहे का रस्ता दीदी? टिफिन घेऊन आली होती तू जेवण इकडे करायला? कशी चालते? या इथे केळी लावल्यात आणि केळीमध्ये बीट पण आहे. हे बघा हे बीट तर वरतीच आलंय. एवढं वरती कसं आलंय का? काढायला चालेल जवळजवळ. काल दीदीने इथलेच बीट आणले होते खायला दिलेले. हे काढायला चालेल. अर्धे दिले पण मला वाटतंय ना. घेऊन गेले 2 टेम्पो आणि अजून थोडे आहेत बाकी. म्हणजे हे डबल पीक घेतलं तर केळी लहान आहे तोपर्यंत त्याच्यात बीट पण काढून घेतलंय. काय मिक्स क्रॉपिंग ना? हां हे लहान आहे तोपर्यंत घेऊ शकतो. मोठं झाल्यावर नाही घेत आहे. हे आहे यांचं घर. तिथेच जायचंय आता. हिने तर एक उपटलंच. कशाला काढलं? हे असं काढायचं. आवडतं का तुला खायला? नाही. हे बघा हे केळीचे रोप आहेत. हेच ते मागच्या शेतात आता जिथे ड्रिप केलं ना तिथे लावायचे. एवढी सगळी रोपं आणलीत. गाय म्हैस. इथे आहेत अळूची पानं. त्यांनी कट करून दिलेत बघा वड्या करायला. आणि काय आणले? हे कांद्याचे पण दिलेत रोप. हे लावायला दिलेत. सगळीच पानं तोडून दिली. इथे किती होती. अळूच्या वड्या बनवल्या. इथे गहू लावलाय. काढायला आले पण अजून काढला नाही त्यांनी. थोडाच आहे घरी खाण्यापुरता केला असेल. हे बघा गव्हाची ही एक ओंबी असते ना ही. अशा 5 ओंब्या संक्रांतीला
₹20 मिळतात बघा. आणि इथे असंच चालू आहे. त्यातला गहू काढून दाखवते. टोचते काटे. हे बघा, आता हे चोळून घेतलं ना, गहू. आता हे चिमण्यांना देऊया. संध्याकाळ झाली आणि व्ह्यू बघा, सनसेट झालेला आहे. पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.